श्री स्वामी समर्थ. निस्वार्थ भक्तीने स्वामींना कसे जिंकता येईल याकडे तुम्ही जास्त लक्ष दिले पाहिजे. स्वामींवर आपला असा अतूट विश्वास आणि प्रेम असले पाहिजे की स्वामी आपल्यावरती स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतील. स्वामी तुम्हाला आपल्या लहान बाळाप्रमाणे सांभाळतील. स्वामी स्वतः तुमच्या मार्गातील काटे, संकटे, दुःख स्वतःवर घेतील. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं टाईप करा. स्वामींची कृपा होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भाग्यवंत ठराल. श्री दत्तात्रेय यांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात. आपणाला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामी कृपाच, दुसरं काहीही नको. ही खरी एक भावना अंतःकरणात खोलवर रुजवावी, कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दुःखदायकही असतं. यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवेत अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येत असते. आणि मग सुखदुःखासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊनच देत नाहीत. कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती. दाय म्हणजे देणारा, सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधूच आहे तो. फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर. तू कर मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूंगा वो जो तूने सोचा ही नहीं. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, फक्त तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघाल. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील, एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमच्या काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते. फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही. मला माहीत आहे तुम्ही पूर्ण करू शकता, कारण तुमच्यात तेवढी क्षमता आहे आणि जिद्दसुद्धा. आता तुम्ही चालू केलेली शर्यत तुम्ही संपवायची आहे, कारण लोक इथे तुमच्या हरण्याची वाट बघत आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. विश्वास ठेव. अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडायची गरज भासत नाही. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणी दिसत नाही. श्री स्वामी समर्थ. माणूस विचार करतच असतो, पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी, हे महत्त्वाचे. थोर व्यक्तींचे विचार हे आपल्याला जगण्याला एक प्रकारे दिशा देत असतात. श्री स्वामी समर्थ म्हणतात, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधी कधी उपवास अहंकाराचा करावा. कधी कधी उपवास मीपणाचा करावा. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मीपणा सोडा, मोठे व्हाल. स्वामी म्हणतात, हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवारात दिवा लावून फायदा नसतो. जर तुम्ही स्वामींच्या या बोलण्यावर सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी म्हणतात, जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. नामानेच मन अंतःकरणात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळही आपोआप जाते. मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपटून घेईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्यासोबत असेन. मी तुझ्या मदतीला सांगून नाही, न बोलता धावून येईन. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ. काळजी करू नको, खूप आयुष्य सुंदर आहे. बघण्याचा फक्त दृष्टिकोन बदल. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. आता तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, आपल्याला नियत चांगली ठेवली पाहिजे की दिखावा? हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच्या हाताप्रमाणे प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामी नाम राहू द्या.
एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा अन हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आंतरत्याने बोलून तर बघा. मनासारखं नाही झालं तर सांगा. तुम्हाला स्वामींचा चमत्कार बघायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी महाराज माझ्या मदतीला धावून या असे लिहून पहा. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामींचं या पंच प्राणाभूतात हे तीर्थ घे. आठवी रे प्रचितीनं सोडेल स्वामी घ्या घेई हाती. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धाव येईन. हाच तुला आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. प्रार्थनेचे फळ लवकर मिळावे म्हणून स्वामींचा हा उपदेश कायम लक्षात ठेवा. देवाने आपली इच्छा पूर्ण करावी असे प्रत्येकाला वाटते, पण त्या मागण्यात किती आर्तता आहे हे देव ताडून पाहतो. म्हणून स्वामी सांगतात, प्रार्थना सगळेच करतात, परंतु सगळ्यांचीच प्रार्थना फळतेच असे नाही का? याचे कारण स्वामी समर्थ महाराज म्हणतात, एक दृष्टांत देऊन सांगतात. एकदा समस्त शिष्यांसमवेत स्वामी समर्थ महाराज प्रवासात निघाले होते. प्रवासात असताना अवकाळी पाऊस सुरू झाला. स्वामींची सोबत असूनही सगळे बिथरले होते. सर्वांनी एका झाडाचा आश्रय घेतला. सगळेजण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते, परंतु पावसाचा जोर वाढतच चालला होता. असे चालत राहिले तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होईल या भीतीने सगळे भक्त स्वामींना शरण गेले. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे, अशी गयावया करण्यापेक्षा त्या पावसाला हात जोडून विनवणी करा, प्रार्थना करा. सर्वांनी मनापासून प्रार्थना केली तर तो नक्की तुमचं ऐकेल. प्रार्थनेत शक्ती असतेच, परंतु सामूहिक प्रार्थना लवकर फळते. यासाठी सर्वांनी एकमुखाने एक दिलाने प्रार्थना करा. सर्वांना स्वामींचे म्हणणे पटले. सर्व भक्तांनी प्रार्थना केली आणि काय आश्चर्य, पाऊस कमी होत होत पूर्ण थांबला. तात्पर्य हेच, स्वामी म्हणतात, एखादी गोष्ट तळमळीने केली तर तिचे फळ निश्चित मिळते. प्रार्थना अशी करा की समोरच्याला तुमचे ऐकावेच लागेल. एवढी शक्ती तुमच्या शब्दामध्ये आणि भावनेमध्ये असायला हवी, तर ती खरी प्रार्थना. मागणे असे असावे ज्यात केवळ आपल्या हिताचा नाही तर सर्व सृष्टीचा, अर्थात सर्व जीवसृष्टीच्या भल्याचा विचार केला असेल. दुसऱ्याचे वाईट आणि माझे चांगले ही भावना असेल तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. हे कायम लक्षात ठेवा. स्वामी समर्थ सर्वांचे कल्याण करतील, त्यासाठी आपणही समतेने, ममतेने, आपुलकेने सर्वांचा विचार करायला हवा. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकवते, काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतात, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे, फक्त तुमचा त्याच्यावर विश्वास पाहिजे. श्री स्वामी समर्थ.